तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आमच्या सासूबाई येणार होत्या गावाकडून. त्याच्यामुळे मी घातली होती साडी. आता ड्रेस घातल्यावर पण त्या काही म्हणत नाहीत, पण त्यांच्यासमोर तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही ड्रेसवर. त्याच्यामुळे मी साडीच घालत असते त्या आल्यावर. आणि इकडे नाश्त्याची तयारी चालली होती. मस्त शेवया बनवल्या होत्या आणि हे बघा, हे मी सिमेंटचं बनवलेलं आहे. रीलमध्ये बघून तुम्ही पण पाहिली असेल ही रील. तर याला कलर दिल्यावर अजून छान वाटतं आणि बनवायला खूप सोपं आहे हे. तर त्याला कलर दिल्यावर मी अजून तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर इकडं आमच्या हॉलची अवस्था अशी होती, मुलांना पसारा केलेला हा वेगळाच होता आणि वरती हे कपड्यांचं वेगळंच होतं. तर कपडे आता बिलकुलच वाळणार पावसामुळं. तर आज धुतलेले हे मी गॅलरीत टाकले होते आणि कालचे पंख्याखाली टाकले होते. त्याच्यामुळे ही अशी अवस्था झालती हॉलची. तुमच्याकडं पण असंच असेल सध्या. तर इकडे ह्यांचं खेळायचं चाललं होतं आणि हा शाळेत जाऊस तर मी घर बिलकुल आवरत नसते, कारण परत परत ते तसंच करतात. तर इकडं मी कांद्याची पात बनवायले होते भाजी, आणि हे खालचे जे कांदे होते ते वरती काकड लावायला दिलते मी. तर इकडं वेणूचं चाललं होतं पप्पाच्या बॅगमध्ये काय काय आहे ते बघायचं ड्युटीच्या. तर तेवढ्यात आमच्या आजीबाई पण आल्या आणि वेणू इतके खुश होते त्यांना बघून की खूपच. तर आज आमच्याकडे पौष्टिक लाडू पण आलते आणि हेच लाडू दीदीला बळच खाऊ घालावं लागायचे, तिला हे बिलकुल आवडत नव्हते. तर आज मला रजतला पण आणायचं होतं आणि डब्बा पण बनवायचा होता. तर दीदी पण नाही आणि यांची पण नाईट होती, त्याच्यामुळे हे काम माझ्याकडेच होतं. तर संध्याकाळी ह्याचा अभ्यास घ्यायचं चाललं होतं आणि वेणू इतकी आजीमध्ये रमली आहे की तिला आता आमची सध्या गरजच नाही. तर चला, हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.